दुष्काळाची टांगती तलवार. हवामान विभागाचा अंदाज आला समोर. गेल्या काही वर्षात हवामान झालेला बदल आता चिंताजनक वळणावर येऊन पोहोचले आहेत. या सर्वांमागे अलोनिन हे मुख्य कारण असल्याचे तज्ज्ञांची मत आहे. प्रशांत महासागरात निर्माण झालेली ही स्थिती संपूर्ण जगासह भारतासाठी आणि महाराष्ट्रासाठी सुद्धा डोकेदुखी ठरत असले आहे. अलोनिनमुळे मान्सूनचा प्रवास संथ झाला आहे. त्याचा थेट परिणाम पावसाच्या आगमनावर होत आहे. हवामान विभागाने दिलेल्या ताज्या अहवालानुसार यंदा सरासरी 90% किंवा त्यापेक्षा कमी पावसाचा अंदाज आहे. दरम्यान उन्हाळ्यातील तीव्र उष्णता, त्यानंतर अचानक येणारे वादळी वारे आणि गारपीट यामुळे जनजीवन विस्कळीत झालेलं आहे. अलोनिनच्या काळात 2015 भारतात अशाच बिकट परिस्थिती सामना करावा लागलेला होता. 2015 आणि 20 वर्षात आकडेवारी पाहता 2009, 2014, 2015 या वर्षात मान्सूनची सरासरी 90%च खाली राहिला आहे. प्रशांत महासागरात वारे मान्सूनचा प्रवासात अडथळे निर्माण करत आहेत, ज्याचा फटका वर्षभर बसण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने ठरवली आहे. कमी पावसामुळे कृषी क्षेत्र, वीज निर्मिती, पिण्याचं पाणी, उद्योग सर्वांवर गंभीर परिणाम होऊ शकतात. विशेषतः रब्बी पिकांच्या धोक्यात ठरू शकते असं सुद्धा भारतीय हवामान विभागाने सांगितलं आहे.